पितृदोष निवारण स्तोत्र. जन्मपत्रिकेनुसार बहुतांश वेळा पितृदोष सांगितला जातो. पितृदोष असण्याचे अनेक कारणे असू शकतात. कुंडलीमध्ये विशिष्ट योगांत व ग्रहस्थितीत हा योग दर्शवला जातो. परंतु एखाद्या कुंडलीत पितृदोष दर्शवला नाही म्हणजे दोष नाही असेही नाही. आपल्या पितर देवतांपासूनच आपणास जन्म प्राप्त होत असतो. त्यांचं रक्तच आपल्यात उतरलेले असते. त्यामुळेच पितृदेवतांचा शुभ आशीर्वाद व दोषमुक्तीसाठी सदैव पितृदोषमुक्ती उपाय व विधी करणे आपले कर्तव्य असते. आपल्या धर्मशास्त्रात व पुराणांमध्ये विविध प्रकारचे उत्तम पितृदोष विधी व उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये मार्कंडेय पुराणमधील प्रजापती रचित पितृदोषातून मुक्ती देणारे हे दिव्य स्तोत्र पण एक आहे. रुचिरुवाच. अर्चितानाम मूर्तानाम पितॄणाम दीप्त तेजसाम नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम. इंद्रादीनांच नेतारो दक्षमारीचयोस्तथा सप्तर्षीणां तथान्येषान्तान् नमस्यामि कामदान्. मन्वादीनांच नेतार सूर्याचंदमसोस्तथा तान् नमस्यामहं सर्वान् पितॄनप्युदधावपि. नक्षत्राणां ग्रहाणां च वायवग्न्योर्नभसस्तथा द्यावा पृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि. देवर्षीणां जनितॄंश्च सर्वलोकनमस्कृतान् अक्षय्यस्य सदा दातॄन् नमस्येऽहं कृताञ्जलि. प्रजापते कश्पाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि. नमो गणेभ्यः सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु स्वयंभुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे. सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा नमस्यामि तथा सोमं पितरं जगततामहम्. अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितॄनहम् अग्रिशोममयं विश्वं यत् एतदशेषत. ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्रिमूर्तय जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण. तेभ्योऽखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यतामनस् नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज. मराठी व्याख्या. एतिवेती जे सर्वांकडून पूजनीय अमृत अत्यंत तेजस्वी ध्यानी तथा दिव्यदृष्टी संपन्न आहेत त्या पितरांना मी सदैव नमस्कार व वंदन करतो. जो इंद्र आदी देवता दक्ष मरीच सप्तर्षीचा प्रमुख आहे अशा कामनापूर्ती करणाऱ्या त्या पितरांना प्रणाम करतो. जो मनु आदी राजर्षियो मुनीश्वर तथा सूर्य आणि चंद्राचे सुद्धा मुख्य आहेत त्या समस्त पितरांना जल आणि समुद्रामध्ये नमस्कार करतो. नक्षत्र ग्रह वायू अग्नी आकाश आणि द्युलोक तथा पृथ्वीचे पण नेता आहेत त्या पितरांना मी हात जोडून प्रणाम करतो. जो देवर्षीचे जन्मदाता समस्त लोकांनी वंदित व सदैव अक्षय फलदाता आहेत अशा पितरांना मी हात जोडून प्रणाम करतो. प्रजापती कश्यप सोम वरुण व योगेश्वरांच्या रूपामध्ये स्थित पितरांना सदा हात जोडून प्रणाम करतो. 7 ही लोकामध्ये वास्तव्य करणाऱ्या 7 पितृगणांना नमस्कार आहे. योगदृष्टी संपन्न स्वयंभू ब्रह्माजींना मी प्रणाम करतो. चंद्र आधार प्रतिष्ठित व योगमूर्तीधारी पितरगणांना मी प्रणाम करतो. त्याचबरोबर संपूर्ण जगत पिता सोम यांना नमस्कार करतो. अग्निस्वरूप अन्य पितरांना प्रणाम करतो कारण हे सर्व जग अग्नी आणि सोममय आहे. जे पितर तेजामध्ये स्थित आहेत जे चंद्र सूर्य आणि अग्नीच्या रूपाने दृष्टीगोचर असतात जे जगत स्वरूप व ब्रह्मस्वरूप आहेत त्या संपूर्ण योगी पितरांना मी एक चित्त होऊन प्रणाम करतो. त्यांना वारंवार नमस्कार करतो. असे स्वधाभुजी पितरांनो माझावर दया करा प्रसन्न व्हा. पुराणामध्ये ह्या स्तोत्राची ख्याती खूप महान सांगितली आहे. श्राद्धविधीवेळी ब्राह्मण भोजन करताना हा पाठ केला असता 12 वर्षापर्यंत पितरांचा आशीर्वाद टिकून राहतो व पितृदोषापासून मुक्ती प्राप्त होते. तर माहिती आवडली असेल तर असे शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.